नमस्कार, स्वागत आहे समिंद्रा गोट फार्मच्या यूट्यूब चॅनलवर। तर खायला टाकलेला आहे, सकाळीच आलेली आहे मी शेतात। जरा दिवसभर येता येणार नाही, मला जरा खरेदीला जायचंय, त्याच्यामुळे सकाळी आलेले आहे। आणि सोयाबीन टाकलेले आहे बरं का, शेळ्याला खायला लागले। आणि सुरू आहे सकाळचं काम। तर पिल्लू पण पाजायचे राहिले अजून, आणि शेळीला खरंच दूध भरपूर आहे बरं का। पण शेळी कशी आहे, बारक्या जीव आहे तिचा, लहान आहे, तिला कधी पण एकच पिल्लू होणार, किती पण मोठी होऊ द्या। तर आणि आता जनावराला टाकायचंय खायला। तर बघा ज्वारी आपली कशी आहे। तर कडबा खूप मस्त आहे बरं का। आम्ही कडबा म्हणजे कसं, वरचेवर माणसाला कोणत्या पण गोष्टीतलं कळायला लागते। तर कडबा खरंच असणं गरजेचं आहे। सकस पहिल्यापासून लोक जनावराला कडबा चारतात बरं का। आता थोडा बदल झालाय, म्हणजे लोक घास लावायला लागलेत। अगर म्हणजे पिंडीचे वेगवेगळे प्रकार आलेत आता। पहिलं दोनच पिंडी होत्या, खपरी पेंड आणि सरकी पेंड असं। तर पहिल्यापासून पहिल्या लोकांनी काहीतरी कळतच असणार, आणि खरंच कडबा खूप सकस असते शेळ्यांसाठी। तर आजचा व्हिडिओचा विषय आहे आपला की शेळी खरेदी करताना काय काळजी घ्यावी। तर शेळी पालन कालच मी सांगितलं की शेळी पालन खरंच प्रॉफिटेबल आहे, कारण ह्या काळाची गरज कशी आहे त्याच्याबद्दलचा व्हिडिओ आहे। आणि मागणी आणि पुरवठा ह्याच्यावर चलतंय बरं का सगळं गणित। तर मागणी भरपूर आहे मटणाची, आणि त्याच्यामुळं भरपूर भाव वाढतच जाणार आहे। जितकी मागणी वाढणार आहे तितकाच भाव वाढत जाणार आहे। आणि त्याच्यामुळं शेळी पालन किती पण जणांनी केलं तरी मागणी राहणारच आहे। तर ते कारण सांगते मी तुम्हाला, की खाणाऱ्याची तोंड वाढत जायला लागलेत, आणि कल जास्त चिकन मटन कड आहे लोकांचा। घरी किती पण चांगला स्वयंपाक केला तरी दहाब्यावर जेवाय जायचं काही लोक बंद करणार। खेडोपाडी खूप प्रथा झाली बरं का, 2-4 दिवसाला लोक दहाब्यावर जेवायला जातात। आणि त्याच्यामुळं मागणी भरपूर आहे, आणि त्याच्यामुळं ही किती पण जणांनी केलं तरी ती हे होणार नाही। आता बघा तुम्ही काय काय होते की आपलं आता सगळेच सोयाबीन मार्केटमध्ये आले की भाव पडतात का, तर त्याची मागणी कमी असते, पुरवठा भरपूर झाला की त्याचे भाव पडतात। सोयाबीनचे असो, अगर कोणत्या बी शेतीमालाच्या स्वतः भाजीपाला असू द्या, टोमॅटोचे ढिग दिसायला लागले की टोमॅटो 1 रुपये किलो 2 रुपये किलो मागतात, मग ती लोक फिकून यावं लागते त्यांना। पण ही एकमेव बिझनेस आहे ज्याची मागणी आहे, जितकी मागणी आहे तितका पुरवठा नाही। आणि प्रत्येक जणांनी 4-4 शेळ्या जरी केल्या प्रत्येक शेतकऱ्यांनी तरी पण मागणी पूर्ण होणार नाही बरं का ह्याची। आणि ती काय डाउनलोड करायची गोष्ट नाही लगेच व्हायला। तर एक बकरं किंवा एक पाट अगर शेळी तुम्हाला मोठी करायला जवळपास 6 ते 7 महिने 8 महिने लागतात, तेव्हा ती जरा विकायसारखं होते। तर त्याला वेळ लागते, आणि ती गोष्ट काही लगे होणार नाही, मार्केटमधून आणायची नाही तर ती पूर्ण वेळ घेणार। त्याच्यामुळं किती पण शेळी पालन असू द्या त्याची मागणी राहणार आहे, आणि मागणी राहणार आहे म्हणलेस तुमचा भाव अजिबात कमी होणार नाही। तर शेळी पालन जरूर करा। तर आपल्या विषयाकडे वळू। तर काय आहे की आपण शेळी, आता तुमच्याकडे जागा आहे फिरवायला तर तुम्ही मुक्त शेळी पालन केलं पाहिजे। जी गोष्ट फुकट मिळती ती विकत का घ्यायची। तर तुमच्याकडे जागा आहे फिरवायला, तुमच्याकडे थोडंसं जंगल आहे, अगर तुमच्याकडं काय म्हणते त्याला गायरान असते, तसे गायरान आहेत, तर तुमच्याकडे जागा आहे फिरवायला तर तुम्ही जरूर मुक्त शेळी पालन करा। आणि मुक्त शेळी पालनासाठी शेळी कशी खरेदी करायची ह्याबद्दलचाच व्हिडिओ आहे हा। तर काय आहे बरं का, तुम्ही शेळी आणायला गेला तर तुम्ही नवीन असताल, त्याच्यामुळे तुम्हाला समजणार नाही शेळीचं। तर तुमच्या गावातला कोणीतरी शेळी पालक घेऊन जायचं आहे, ज्याच्या आधीपासून शेळ्या आहेत। तर गावोगावी धनगर आहेत बरं का, ज्यांच्या DNA मध्येच शेळी पालन आणि मेंढी पालन आहे, त्यांना सगळ्या गोष्टीची जाण असते। माझ्या वडिलांनी आता 2 शेळ्या खरेदी केल्या, तर ते घेऊन गेले होते। आमच्यातच बडी म्हणून आहे, एक धनगराचा मुलगा आहे कामाला, तर त्याला घेऊन गेले होते, तर चांगल्या शेळ्या घेऊन दिल्या बघा त्याने माझ्या वडिलांनी। तर असं आहे
तुम्ही गावातला कुणीतरी घेऊन जायचं आणि फुकट न्यायचं नाही बरं का. फुकट नेले की माणूस व्यवस्थित काम करत नाही. तर 100-200 रुपये द्यायचे आणि घेऊन जायचा. आणि तुम्हाला पण सांगते मी की कशी शेळी चांगली ओळखायची. तर शेळीच्या शरीरावरून हात फिरवायचा आहे. हात फिरवला काय की तिच्या शरीरावर कुठं गाठ असेल तर ती बघायची आहे. गाठ कारण कधी कधी गाठी असतात शरीरावर आणि केसामुळे दिसत नाहीत, जाणवत नाहीत. तर हात फिरविला की जाणवती कुठं गाठ असली तर. ही एक आहे. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे की कधी कधी शेळीला ताप असते, शेळी आजारी असती. तर शेळी अशी तिची शेपटी खाली गेलेली असते बरं का. जर शेळी आजारी आहे तर तिची शेपटी अशी खाली गेलेली असते आणि शेळी जितकी तंदुरुस्त तितकी तिची शेपटी अशी उंच वर केलेली असते. आणि दुसरं काय करायचंय, ताप चेक करायची आहे. शेळी चलवून बघायची आहे. शेळी चलवून बघायची, कारण कधी कधी लंगडी शेळी पण असू शकते, उभा केलेली असते, आपल्याला माहित नाही होत. आपण पैसे देऊन बसतो आणि मग पुन्हा ते बोलू देत नाहीत आपल्याला. तर पुन्हा आपण खरेदी केल्यानंतर काय उपयोग. तर शेळी चलवून बघायची आहे. आणि समजा जर तुमची दुधाची शेळी असेल किंवा दुधाची म्हणण्यापेक्षा लेकरूवाळी शेळी असेल, 2 पिल्ल्यावाली 1 पिल्ल्यावाली, तर तिचे पिल्ले तिच्या जवळ सोडायचे आहेत. कधी कधी काय होते की ती पिल्ले त्या शेळीच्या नसतेतच, दुसरेच पिल्ले आणून जोडलेले असतात आणि ती आपल्याला विकते. तर आपण काय करायचं आहे की ती पिल्ले सोडायचे. जर त्याच शेळीचे ती पिल्ले असले तर ती शेळी त्या पिल्ल्याला पिऊ देते. आणि जर ती शेळी त्या पिल्ल्याची आई नसेल तर ती शेळी पिऊ देत नाही. ती पिल्ले पण जास्त तिच्या जवळ जात नाहीत आणि जवळ गेले तरी शेळी अजिबातच पिऊ देत नाही. तर ही एक गोष्ट आहे. आणि आता महाग एक सबस्क्रायबर ताई आहेत, तर त्यांनी मला सांगितलं बरं का की मेहंदी द्यायले. तर मेहंदी बघा डोक्याला लावली का, आता मी लावते डोक्याला, तर चमक येते एक प्रकारची केसात आणि ही होते म्हणजे अशी चकाकी दिसती त्या शेळ्यांच्या ह्याच्यावर. तर तिच्या कानामागे शेळीच्या बघायचं आहे, पायाखाली बघायचं आहे, तिथं लावलेलं नसते रंग किंवा ही मेहंदी. तर कधी कधी काय होते, सगळी मेहंदी लावणं शक्य होत नाही त्यांच्याच्यानं. तर कुठं तरी राहते तर ती निहाळून बघायची आहे शेळी व्यवस्थित. तर कारण कुठं लागली कुठं नाही लागलेली असली का तर ती रंग वेगवेगळे दिसायला लागते. तर आधीचे केस वेगळे आणि नंतरचे कलर लावलेले केस वेगळे. तर हे करायचं आहे. आणि म्हणजे ती माणूस सोबत घेऊन गेलेला असला का की त्यांना थोडं जास्त आपल्यापेक्षा, आता मी जे सांगितलं त्याच्यापेक्षा पण काहीतरी आणखी वेगळं असू शकते. तर त्या पण गोष्टीची त्यांना माहिती असती. आणि दूध बघायचं आहे. शेळीला दूध असलं तरच पिल्ले व्यवस्थित बनतात बरं का. आणि पिल्ल्यावरची चकाकी बघायची आहे. तिचे पिल्ले असले तर छान चमक आणि गुटगुटीत पिल्ले असले की शेळीला दूध आहे असं समजायचं. आणि कास बीस हात घालून बघायचं. कधी कधी एखादं थन मुक्क असतं शेळीचं आणि त्याच्यातून दूधच येत नाही आणि मग त्याच्यामुळं खूप प्रॉब्लेम होते. तर कासाला हात लावून बघायचं आहे, निब्बर आहे का कास आणि दूध दूध व्यवस्थित येते का त्या कासातून. तर हे पण चेक करायचं आहे तुम्ही. तर मला जेवढं माहिती आहे तेवढं बद्दल तुम्हाला मी सांगितलेलं आहे शेळी पालनात की कशी शेळी खरेदी करायची. आणि तुमच्याकडे जागा असेल तर जरूर मुक्त शेळी पालन करा. मागणी भरपूर आहे, पुरवठा खूप कमी आहे बकऱ्यांचा किंवा मटणाचा. तर म्हणजे ह्या धंद्याला अजिबातच मरण नाही. काही पण खाणं सोडणार नाहीत लोक. खाणं हीच आहे. आणि कधी कधी कोंबडी पालनावर खूप रोग आहेत बरं का, खरं सांगायला काय. तर कोंबडी पालनावर भरपूर रोग आहेत आणि थोड्या कोंबड्या केल्या तरच त्या नीट राहतात. जास्त कोंबड्या केल्या का की लगेच रोगराई पसरायला सुरू होती. तर तसं शेळी पालनात होत नाही. आणि शेळी चांगली आहे, म्हणजे सांभाळायला चांगली आहे, पैसे देणारी आहे. आणि आजकाल शेतीतल्या म्हणजे उत्पन्नाच्या भावाचा चढ उतार आहे बरं का. तेवढं उत्पन्न व्यवस्थित चालणं गेलं. आपल्याला टिकून राहायचं असेल तर येणार आहेत शेतीला दिवस थोडे दिवसानंतर, म्हणजे जोपर्यंत म्हणजे खायला लागणारच आहे लोकांनी. पण थोडं वेळ आहे आपल्याला चांगले दिवस यायला. तर तोपर्यंत टिकून राहण्यासाठी शेळी पालनाचा आधार घ्यायला पाहिजे आपण. तर चांगलं आहे. शेतीला जोडधंदा म्हणून करत असाल तर नक्की करा. आणि मुक्त तुम्ही जर म्हणजे समजा एखादा मुलगा आहात, अगर माणूस आहात आणि तुमच्याकडे जागा आहे तर मुक्त पण तुम्ही करू शकता. शेतीला जोडधंदा म्हणल्यानंतर बघा आपल्या शेतीला शेणखताची गरज असते आणि मग त्याचा पुरवठा भरपूर होतो आपल्याला. मग फायदा होतो. दरवर्षी 1-1 एकर निघून गेलं तर आपल्याला विकत घेऊन टाकणं शक्यच नाही बरं का. कारण आपलं उत्पन्नच असं आहे निघतंय की आपल्याला
म्हणजे आपल्या सगळ्या गरजाच भागणं गेल्यात तर आपण शेणखत विकत घेऊन टाकूच शकत नव्हतं. तर लेंडी खत त्याला पर्याय होऊ शकतंय मस्तपैकी. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बघा तुती उगवून आली, इतकी तुती उगवून आली, कुठंतरी मुळी असेल आणि त्याची भरपूर तुती उगवून आली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.